आज नेक्स्ट टॉपिक. काल आपण आयडेंटिफायर्स आणि कीवर्ड्स बघितले, बरोबर. आता नेक्स्ट आहे कमेंट्स, राईट. तर सी मध्ये पण आपण बघितलं कमेंट्स. कमेंट्स हे कंपायलर इग्नोर करतो, म्हणजे कधीच कमेंट्स कंपायलर काय करत नाही, चेक केले. म्हणजे कमेंट्स हे नेहमी काय होणार असतात, इग्नोर. मग तरी पण आपण प्रोग्राममध्ये लिहितो कशासाठी, डॉक्युमेंटेशनसाठी. बऱ्याच वेळा आपल्या प्रोग्रामचं काय करायचं, डॉक्युमेंटेशन लाईक ऑथर कोण आहे त्या प्रोग्रामचा, डेट काय, कशासाठी आहे तो प्रोग्राम, कधी कधी काही कॅल्क्युलेशन्स असतात त्याचं अजून काही एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, तर किंवा काही मेथड्स असतात तर त्या मेथड काय घेणार आहे, काय रिटर्न करणार आहे, ते थोडं अजून एक्सप्लेनेशन कशामध्ये देतो आपण, कमेंटमध्ये. कमेंट कोणाला हेल्पफुल आहे, तुम्हालाच लेटर जेव्हा फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा कोड बघाल तर त्या कमेंटवरून सगळं रिकॉल होतं. आणि तुम्हालाच नाही, जर तुमचा कोड कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात जाणार, मे बी लाईक फॉर रिइंजिनिअरिंग, तुम्ही जो डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे तो कोणीतरी दुसरा आता त्याला काय करणार आहे, मॉडिफाय, तर त्याला कमेंट्स रीड करून काय कळू शकतं, तो प्रोग्राम कशासाठी आहे, म्हणजे पर्पस कळू शकतो, गेटिंग. तर इन शॉर्ट तुमच्या कोडची रीडेबिलिटी वाढवण्यासाठी काय असतात, कमेंट. आणि कंपायलर नेहमी कमेंट्सला काय करतं, इग्नोर. म्हणजे कमेंटच्या जे लिहिलंय ना त्याचं सिंटॅक्स चेकिंग होत नसतं, गेटिंग. मग आता सी मध्ये काय काय कमेंट्स आहेत ते सांगतो. सी मध्ये नाही, जावामध्ये. तर जावामध्ये 3 टाईपचे कमेंट्स आहेत. एक असतं सिंगल लाईन कमेंट, जी // सुरू होते, गेटिंग. स्टार्ट विथ // सिंगल लाईन आहे, म्हणजे एंड ऑफ द लाईन पर्यंत कमेंट. म्हणजे जी कोणतीही लाईन // नी स्टार्ट झाली तर ती एंड ऑफ द लाईन पर्यंत काय असणार आहे, कमेंट असणार. दुसरी ही त्यांनी C++ स्टाईल कमेंट घेतली. ही ऍक्च्युअली कमेंट कशात इंट्रोड्यूस झाली होती, ही सिंगल लाईन कमेंट C++. काही म्हणतील आम्ही हे सी मध्ये पण वापरली आहे का, कारण तुम्ही जे आता एडिटर्स वापरतात ते C++ चे कंपायलर्स आहेत. ऍक्च्युली आत्ता आपण जे सी चे प्रोग्राम कंपाईल करायला जे कंपायलर्स वापरतो ते खरे आहेत कशाचे, C++ चे कंपायलर, ज्याच्यात सी चे प्रोग्राम्स पण काय होतात, कंपाईल. म्हणून आपल्याला सी मध्ये पण आत्ता काय अलाउड आहे, // पण मुळात ऍक्च्युली ह्याचं इंट्रोडक्शन कधी झालं, म्हणजे हा कमेंट कधी इंट्रोड्यूस झाला, C++ मध्ये झाला. ओरिजिनली सी मध्ये हा कमेंट नव्हता, हा C++ आहे, पण नंतर तो कशामध्ये पण अलाउड आहे, सी मध्ये पण. आता नेक्स्ट आहे सी कमेंट, ज्याला आपण मल्टीलाईन कमेंट म्हणतो, जे /* नी सुरू होतात आणि मग किती पाहिजे तेवढे लाईन्स लिहू शकता आणि मग // नी संपतं, गेटिंग. तो एनी लाईन विच स्टार्ट्स विथ /* इज अ कमेंट. म्हणजे एकदा // सुरू झाला तर जोपर्यंत // येत नाही तोपर्यंत सगळं काय, कमेंट आहे, गेटिंग. ही एक सी कडनं मागितलेलं आहे. आणि जावानी स्वतःचा पण एक कमेंट इंट्रोड्यूस केलाय, कॉल्ड ॲज डॉक्युमेंटेशन कमेंट. त्याला डॉक्युमेंटेशन कमेंट म्हणतात. मग आता म्हणाल त्याची स्पेशालिटी काय, त्याचा डेमो नंतर मी एक प्रॉपरली एक दाखवेन. त्याला /# नी इंडिकेट होतं, गेटिंग. /# मग बऱ्याच लाईन्स आणि // हा एक स्पेशल कमेंट आहे जो जावाने इंट्रोड्यूस केला. याला आपण काय म्हणतो, डॉक्युमेंटेशन कमेंट. या कमेंटमध्ये ना असे स्पेशल अॅनोटेशन्स वापरू शकतात जे असे @ नी सुरू होतात, कळतंय. या कमेंटमध्ये ना त्यांनी असे स्पेशल अॅनोटेशन्स वापरायला दिलेले आहे, @author, मग पुढे ऑथरचं नाव, @param, मग पॅरामीटर्सची लिस्ट. पण मग तुम्ही म्हणाल या अॅनोटेशन्सचा फायदा काय, गेटिंग. तर जावानी ना एक टूल दिलाय कॉल्ड एज जावा डॉक. आपण एक टूल जावा वापरून झालेलो आहे, जावा सी वापरून झालोय.
जावा सी, जावा कंपायलर, जावा इंटरप्रेटर यांनी अजून एक टूल दिलाय, ज्या टूलचं नाव काय, जावा डॉक, आणि ह्याला तुमच्या प्रोग्रामचं नाव द्यायचं .java. हा टूल काय करतो, तुमच्या प्रोग्राम मधून हे डॉक्युमेंटेशन कमेंट्स रीड करतो. हे जे कमेंट्स आहेत ना, जे /" सुरू होतात, त्या कमेंट्सला रीड करणं कोण, हा टूल, आणि त्याच्यापासून तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅटेड हेल्प फाईल तयार करून देतात, जी HTML फाईल असते. क्लिअर? तर हा टूल करतो काय, ही फाईल घेणार, या फाईल मधले काय रीड करणार, हे डॉक्युमेंट कमेंट, कोणते कमेंट, स्पेशली डॉक्युमेंट कमेंट /" वाले, आणि त्याच्यापासून तुम्हाला एक काय तयार करून देईल, एक हेल्प फाईल. ती हेल्प फाईल असते .html, आणि ती हेल्प फाईल ओपन करून बघाल ना, प्रॉपर सिस्टमॅटिक तयार झालेली ती हेल्प फाईल असते, आणि त्यात हे जे @ वाले असतात ना, त्यांना वेगळं बोल्ड मध्ये दाखवलेलं असतं, त्याचा फॉन्ट थोडा वेगळा येतो, असा हायलाइटेड बोल्ड फॉन्ट. म्हणजेच थोडक्यात हे कमेंट्स रीड करून तुम्हाला एक काय तयार करून दिली जाईल, एक हेल्प फाईल, जी काय असते, एक HTML फाईल. ही फाईल ब्राउझरमध्ये ओपन करून बघाल, सिस्टमॅटिक एक अशी काय दिसते, हेल्प फाईल दिसते. तर मी एक डेमो दाखवेन त्याचा, पण कशी ही हेल्प फाईल दिसेल, मग ती आपण ब्राउझरमध्ये ओपन करून पण बघूया ती हेल्प फाईल. गेले? पण डॉक्युमेंट स्पेशली कशासाठी आहेत ते कळले. डॉक्युमेंट स्पेशली कशासाठी आहे, टू क्रिएट अ हेल्प फाईल आउट ऑफ इट. पण ती हेल्प फाईल कोण क्रिएट करून देतं, जावा डॉक नावाचा एक टूल आहे, आणि ह्या कमेंटमध्ये ना स्पेशल काय लिहायची प्रोव्हिजन आहे, ते @tags, आणि मग ते टॅग लिहायची प्रोव्हिजन, त्याला अॅनोटेशन्स म्हणतात. ठीक आहे, थोडक्यात कमेंट्स काय ते कळलंय. तर ऑलवेज लक्षात घ्या, कमेंट्स कंपायलर नेहमी काय करतं, इग्नोर. कमेंट्स कधीच, कमेंट्सचे सिंटॅक्स कोण बघत नाही, म्हणजे कमेंटच्या आत तुम्ही काय लिहिलंय ते कोण चेक करत नाही, कंपायलर. करेक्ट? तो ऑलवेज इग्नोर्ड बाय द कंपायलर. त्याचा पर्पज फक्त कशासाठी आहे, डॉक्युमेंटेशन. करेक्ट? कोणाला ते रीडेबल आहे, आपल्याला फ्युचरमध्ये, किंवा कोणी दुसरा जो तुमच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे, तर त्याला सुद्धा ते कमेंट्स काय असतील, युजफुल. करेक्ट? आता कोणत्या कोणत्या टाईपचे कमेंट्स आहेत. फर्स्ट, अ सिंगल लाईन कमेंट, जे कशाने सुरू होतं, // मग // पासून एंड ऑफ द लाईन, कळताय ना, // नी सुरू होईल टिल द एंड ऑफ द लाईन इज अ कमेंट. मग आला मल्टीलाईन कमेंट, जो C कडनं बॉरो केलाय, हा C++ कडनं बॉरो केलाय. मल्टीलाईन कमेंट म्हणजे /* आणि जोपर्यंत काय येत नाही, // तोपर्यंत कमेंट. म्हणून लक्षात घ्या, नेस्टेड कमेंट्स कधीच अलाउड नाही. नेस्टेड कमेंट म्हणजे कळलं ना, कमेंटच्या आत कमेंट. आता कोणीतरी /* लिहिलं आणि त्याच्यानंतर परत /* लिहिलं, मग // लिहिलं, आणि मग परत // लिहिलं, असं चालणार नाही. कळलं ना, कमेंटच्या आत परत कमेंट असं जर दिलं ते वर्क नाही होत. का? कारण मुळात हा जो // आला ना, पहिला // तिथून कमेंट सुरू झालं, मग ते कधीपर्यंत कमेंट करेल, जोपर्यंत त्याला // ते इथे सापडतं. कमेंट ऍक्च्युली इथेच संपलं, हा एवढा पार्ट इनकम्प्लीट राहिला ना, कळतंय का? आणि म्हणून काय अलाउड नसतं. ह्या // पासून काय सुरुवात झाली, कमेंट, मग ते कधीपर्यंत सगळ्या गोष्टीला कमेंट कन्सिडर करेल, जोपर्यंत // येत नाही. मग // आला की तिथे कमेंट संपला. गेले? मग हा पार्ट, इतका पार्ट काय राहतो, इनकम्प्लीट राहतो, म्हणून तो एरर आहे. म्हणून नेस्टेड कमेंट्स कधीच अलाउड नाही. आणि तिसरा कमेंट आहे कॉल्ड ॲज डॉक्युमेंटेशन कमेंट, त्याला आपण जावा डॉक पण म्हणू शकतो. या कमेंटमध्ये एक स्पेशालिटी काय, हा पण मल्टीलाईन कमेंट आहे, फक्त याची स्पेशालिटी की ह्याच्यात आपण काय वापरू शकतो, असे स्पेशल अॅनोटेशन्स दिलेत, @ सुरू होतात. आणि याची पिक्युलॅरिटी काय, खासियत काय ह्याची, की जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम ज्याच्यात हे
डॉक्युमेंटेशन कमेंट आहे, ते एका जावा डॉक नावाच्या टूलला द्या. तर तो टूल करतं काय, तुमच्या फाईलमधनं ते कमेंट वाचतं आणि त्याचे काय तयार करून देतं. एक हेल्प फाईल, ती HTML फाईल. गेटिंग? तर ती HTML फाईल बनवून कोण देतं? एक टूल ज्याचं नाव काय, जावा डॉक. ठीक आहे? होप इट इज क्लिअर. वाटतंय ना? ओके. मग काही क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही क्विकली आन्सर करा. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लीगल आयडेंटिफायर. ठीक आहे, मी काही आयडेंटिफायर्स लिस्ट आउट करतो, तुम्ही मला त्यातले सांगायचे आहेत. राईट? आपण आयडेंटिफायर नेमिंग रूल्स बघितलेत ना, त्या दिवशी झालंय ना आयडेंटिफायर नेमिंग रूल. मग आयडेंटिफायर्स काय सांगितलं, कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स, डिजिट, अंडरस्कोर, करन्सी साईन. मग लेटरमध्ये लॅटिन लेटर्स पण अलाउड आहेत. मग सुरू डिजिटनी होऊ शकत नाही, केस सेन्सिटिव्ह आहे, लेंथवर लिमिट नाही. क्लिअर? ते तुम्हाला आठवत आहे? मग सांगा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लीगल आयडेंटिफायर. पहिला A to Z व्हॅलिड आहे, रूल फॉलो करताय, हा पण चालेल. याच्यावर ओवर 2 डॉट आहेत तरी चालेल, तो लॅटिन लेटर आहे पण अलाउड आहे. कारण लास्ट टाइम मी सांगितलं, आता काहींना प्रश्न असेल की तो लॅटिन लेटर लिहायचा कसा, तर मी त्याचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. काय लिहायचं असतं, युनिकोड्स. पण आपण अजून त्या टॉपिकला आलेलो नाही, येऊ आपण. मी एक प्रोग्राम घेऊन दाखवेन. आणि नेक्स्ट आहे 52 पिकअप. हा नाही चालणार, कारण तो चालू कशाने होतोय, डिजिटनी. अंडरस्कोर क्लास चालेल ना, नुसता क्लास नसता चालला, कारण तो कीवर्ड आहे. पण त्या कीवर्डला पुढे एक अंडरस्कोर लिहिल्यामुळे आता तो चालेल. हा पण चालेल ना, $CA, करन्सी सायन्स अलाउड आहेत सी मध्ये, सॉरी जावामध्ये, तर हे चालतं. क्लिअर? अजून एक राहिला, टोटल डॉलर. हा पण चालेल. ठीक आहे. मग आता सांगा, विच स्टेटमेंट इज ट्रू. काही स्टेटमेंट्स देतोय, त्यातल्या कोणत्या कोणत्या स्टेटमेंट ट्रू आहेत. ठीक आहे. विच स्टेटमेंट इज ट्रू. आता पहिलं स्टेटमेंट आहे, न्यू अँड डिलीट आर कीवर्ड्स इन जावा. तर फॉल्स आहे. का? कारण डिलीट हा कीवर्ड जावाकडे नाही. जावाकडे न्यू कीवर्ड आहे पण डिलीट नाही. तर जावाकडे डिलीट का नाही आहे, कारण जावामध्ये गार्बेज कलेक्शन ऑटोमॅटिक आहे. आपल्याला एक्सप्लिसिटली गार्बेज कलेक्शन करायची गरज. कळताय? त्यांच्याकडे गार्बेज कलेक्टर असतो, तो पिरियॉडिकली कॉल होतो. मी सांगितलंय बहुतेक हे कधीतरी पास्टच्या सेशन्समध्ये. तर एका फिक्स इंटरवल नंतर कोण कॉल होतो, तो गार्बेज कलेक्टर. गेटिंग? तर डिलीट जावानी दिलेलं नाही. सेकंड, ट्राय, कॅच अँड थ्रोन आर कीवर्ड्स इन जावा. तर जावामध्ये थ्रोन्स नसतो, थ्रो आहे, थ्रोज आहे. म्हणजे थ्रो आहे, थ्रोज आहे, थ्रोन नाही. म्हणून हे पण फॉल्स. ठीक आहे. स्टॅटिक, अनसाइन्ड अँड लॉंग आर कीवर्ड्स इन जावा. तर यातलं लक्षात घ्या, स्टॅटिक आणि लॉंग कीवर्ड आहे, अनसाइन्ड नाही. जावाकडे अनसाइन्ड कीवर्डच नाही. सी कडे आहे, हा लक्षात घ्या. डज सी प्रोव्हाइड अनसाइन्ड कीवर्ड? यस, कारण त्यांच्याकडे टाईप क्वालिफायर्स आहेत ना, 4 टाईप क्वालिफायर आहेत, शॉर्ट, लॉंग, साइन्ड आणि अनसाइन्ड. यांच्याकडे काही गोष्टी फिक्स साइन्ड आहेत आणि काही गोष्टी फिक्स अनसाइन्ड आहेत. म्हणून एक्सप्लिसिटली टाईप क्वालिफायर द्यायची गरजच नाही आहे जावाकडे. गेटिंग? बरं, तर अनसाइन्ड नाही, म्हणून हा पण फॉल्स. नेक्स्ट, एक्झिट, क्लास अँड व्हाईल आर कीवर्ड्स इन जावा. क्लास कीवर्ड आहे, व्हाईल कीवर्ड आहे, पण एक्झिट नाही. कारण एक्झिट हा फंक्शन आहे जावाकडे, मेथड आहे सिस्टम क्लासमध्ये. असा आहे तो, सिस्टम डॉट एक्झिट.
कळतंय का? एक्झिट नावाची एक काय आहे मेथड, कोणत्या क्लासमध्ये? सिस्टम क्लास. आणि ती काय टाईपची मेथड आहे? स्टॅटिक मेथड आहे. का स्टॅटिक? क्लास नेम डॉट आहे ना, ऑब्जेक्ट डॉट असतं तर इन्स्टन्स, क्लास नेम डॉट आहे म्हणून स्टॅटिक. आणि मग त्याला आपण टर्मिनेशन कोड देतो. आणि ही जी मेथड आहे ना सिस्टम क्लासमधली, ती तुमच्या प्रोग्रामला टर्मिनेट करते. म्हणजे जेव्हा प्रोग्रामला स्वतःहून सुइसाईड करायचंय, स्वतःला किल करून घ्यायचंय, म्हणजे त्याला स्वतःला मारून घ्यायचंय, तर मग प्रोग्राम काय कॉल करतो? सिस्टम डॉट एक्झिट. तर एक्झिट ही मेथडचं नाव आहे आणि मेथडची नावं कधीच काय नसू शकतात? कीवर्ड, रिझर्व वर्ड नसतात. मेथडची नावं आपण दिलेली असतात. बरोबर की नाही? ठीक आहे. बर, तर थोडक्यात सांगितलं काय, हे तर नाही चालणार. एक्झिट इथे हे पण नाही चालणार कारण एक्झिट हा रिझर्व वर्ड. पुढे येऊया. रिटर्न, गो टू आणि डिफॉल्ट हे कीवर्ड्स आहेत. येस, भले गो टू वापरात नाहीये पण जावाने त्याला अजूनही काय ठेवलंय? रिझर्व. कालच बघितलं आपण सेपरेटली, मी इथे दिलं होतं 2 कीवर्ड्स विच आर नॉट इन यूज बट स्टिल दे आर केप्ट ॲज कीवर्ड. एक गो टू आहे आणि एक कॉन्स्ट आहे. बरोबर, कालच झालं आपलं हे. म्हणून हे तिघेही कीवर्ड आहेत, हे चालेल. आता हे आलं म्हणजे हे ऑब्व्हियसली पुढचा फॉल्सच असणार कारण एकच ट्रू आहे. पण हा का फॉल्स आहे? कारण फॉर, वाईल हे कीवर्ड आहेत पण नेक्स्ट नाही. काही लँग्वेजेसमध्ये आहेत हा नेक्स्ट ॲज अ कीवर्ड, लाईक VB.NET वगैरे. तर VB.NET काय असतं? नेक्स्ट कीवर्ड. म्हणजे त्यांनी फॉर लूप लिहिला ना, तर फॉरच्या शेवटला नेक्स्ट लिहावं लागतं. म्हणजे फॉरचा क्लोजिंग काय असतो त्यांच्याकडे? नेक्स्ट. कळतंय? तर नेक्स्ट असा कीवर्ड आहे काही लँग्वेजमध्ये पण जावामध्ये तर नाही. जावा काय सपोर्ट करत नाही नेक्स्ट. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला सगळ्यांना? पुढचं बघूया. नेक्स्ट सांगा, इज दिस अ कम्प्लीट अँड लीगल कमेंट? जर ही कमेंट दिली आहे, ठीक आहे. आता हे ऑप्शन्स दिलेत. क्लिअर? आता काहींना असं वाटत असेल की स्लॅश स्टार लिहिल्याने इथून कमेंट सुरू झाली. गेटिंग? मग काहींना वाटतं स्लॅश स्लॅश आल्यामुळे स्टार स्लॅश कमेंट होत असेल. असं वाटत असेल की स्लॅश स्लॅश मुळे हा पार्ट काय होत असेल? कमेंट होत असेल ना, हा असं वाटत असेल आणि म्हणून मग ही कमेंट इनकम्प्लीट राहत असेल. तर असं होत नाही. ऑलरेडी कोणी कोणाला कमेंट करून टाकलेलं आहे. या स्लॅश स्टारनी या स्लॅश स्लॅशला ऑलरेडी काय करून टाकलंय? या स्लॅश स्टारनी याला ऑलरेडी कमेंट केलेलं आहे. म्हणजे काही संबंधच येत नाही. तर नो, द ब्लॉक कमेंट इज नॉट एंडेड विथ द सिंगल लाईन कमेंट किंवा सिंगल लाईन कमेंट. ती त्याला काय करतीये? क्लोज. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की इथनं स्लॅश स्टार आलं, गेटिंग? म्हणजे ती ओपन झालं, स्लॅश स्टार हा कमेंट ओपन झाला. तर या स्लॅश स्लॅश मुळे हा पार्ट कमेंट होतोय, हा पार्ट ह्याच्यामुळे कमेंट होतोय आणि हा क्लोज होत नाही. ते त्याचं म्हणणं आहे. नो, द ब्लॉक कमेंट इज नॉट एंडेड सिन्स द सिंगल लाईन कमेंट कमेंट्स आउट द क्लोजिंग पार्ट. म्हणजे हा याला कमेंट करून टाकतोय. तर असं होतंय का? नाही. हा काही याला काय करत नाहीये कमेंट, कारण मुळात यालाच हा कमेंट करतोय. कळलं का? हा ह्याला कमेंट नाही करत आहे, यालाच हा काय करतोय? कमेंट करतोय. म्हणून इथून इथे कमेंट होणार आहे. हा पूर्ण पार्ट कशामध्ये जाणार आहे? कमेंटमध्ये. म्हणजे हे फॉल्स आहे. इट इज कम्प्लिटली व्हॅलिड कमेंट. डू यू अग्री? द स्लॅश स्लॅश पार्ट इज इग्नोर्ड बाय द कंपायलर. हा पार्ट ऑलरेडी ह्याच्यामुळे काय झालाय? कमेंट झालेला आहे. हा स्लॅश स्टार जो आहे ना, तो ऑलरेडी ह्याला काय करून टाकतोय? कमेंट करून टाकतोय. गेटिंग? अँड दिस कॉम्बिनेशन ऑफ कमेंट इज लीगल अँड द कंपायलर विल इज इलिगल अँड द कंपायलर विल रिजेक्ट इट. काय वाटतं, असं होईल? नाही. हा पार्ट, हा स्टेटमेंट व्हॅलिड आहे ना? इज इट अ व्हॅलिड कमेंट? यस और नो गाइज? इट इज अ completely valid comment
का? कम्प्लिटली व्हॅलिड कमेंट आहे. का? कारण ह्या स्लॅश स्टारनी याला ऑलरेडी काय करून टाकलंय, कमेंट करून टाकलंय. पण मी सांगितलं जसं काहींना असं इंटरप्रिटेशन होईल की हा स्लॅश स्टार आला, याचा क्लोजिंग हा आहे, पण या क्लोजिंगला हा कमेंट करतोय, या स्लॅश स्लॅश मुळे हा कमेंट होतोय, असं होत नाही. हा याला कमेंट नाही करत, यालाच हा कमेंट करतोय. क्लिअर? ओके, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? शुअर? आता पुढे मूव्ह करायचं. तर नेक्स्ट आहे लिटरल्स. ओके, लिटरल्स काय काय असतात, म्हणजे काय असतात ते सांगतो. सी मध्ये पण शिकलोय आपण लिटरल्स, आता जावामध्ये पण परत. क्लिअर? तो लिटरल्स आर कॉन्स्टंट व्हॅल्यूज. कॉन्स्टंट्स वेगळे असतात आणि कॉन्स्टंट व्हॅल्यूज वेगळे. तर लिटरल्स काय असतात? कॉन्स्टंट व्हॅल्यूज. आर दे व्हॅल्यूज विच आर यूज डिरेक्टली इन द प्रोग्राम? प्रोग्राम मध्ये ज्या व्हॅल्यूज डायरेक्ट वापरताना त्यांना काय म्हणतो आपण? लिटरल. आर दे गोइंग टू रिमेन फिक्स थ्रू आउट द प्रोग्राम? म्हणजे थ्रू आउट द प्रोग्राम ते चेंज होणार आहेत का? नाही. गेटिंग? आणि ते स्वतःलाच रिप्रेझेंट करतात का? ते काही दुसऱ्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतात का स्वतःलाच? म्हणजे जर मी लिहिलंय एरिया इक्वल टू 3.14 इंटू आर इंटू आर, तर मला सांगाल का रे की इथे कोणती अशी व्हॅल्यू आहे जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे? 3.14. 3.14 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, म्हणून याला काय म्हणायचं? लिटरल. पटतंय? क्लिअर? आणि ती अशी व्हॅल्यू आहे जी प्रोग्राममध्ये डायरेक्टली वापरली आहे. थ्रू आउट द प्रोग्राम ही व्हॅल्यू काय राहणार आहे? सेम. ती कधीच चेंज होणार नाही. ती व्हॅल्यू कोणाला रिप्रेझेंट करते? स्वतःलाच. स्वतःला, म्हणून त्याला लिटरल म्हणायचं. म्हणून आपण म्हणतो ना लिटरली, आपण इंग्लिशमध्ये पण म्हणतो अरे लिटरली हो वैसे ही आहे हो. क्लिअर? असं किती वेळा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये एक कोणीतरी असतो असं नमुनालय. क्लिअर? मग आपण म्हणतो अरे हो वैसे ही आलंय. म्हणजे खडूस असतो एखादा, तो चेहऱ्यावर दिसतोच आणि तो असतो पण, म्हणजे तो आपण म्हणतो की अरे वो वैसे ही आहे. म्हणजे तर इंग्लिशमध्ये आपण बऱ्याच वेळा बोलतोच असं की ही इज लिटरली लाईक दॅट. गेट? म्हणजे जसा दिसतोय तसाच आहे. मग 3 पॉइंट दिसतंय तर ते 3.14च आहे, ते काही वेगळं नाही. क्लिअर? ओके, तर मला वाटतं लिटरल काय कळलंय. मग जावामध्ये काय काय टाईपचे लिटरल्स आहेत ते मी सांगतो. ओके, सगळे लिटरल्स एक एक करून डिस्कस. तर लिटरल्स काय ते क्लिअर आहेत? दे आर कॉन्स्टंट व्हॅल्यूज. दे रिप्रेझेंट देमसेल्फ. दे आर यूज डिरेक्टली इन द प्रोग्राम. थ्रू आउट द प्रोग्राम दे विल रिमेन सेम. गेटिंग? तो लिटरल्स डिनोट कॉन्स्टंट व्हॅल्यू. The value it represents remain unchanged throughout the program. म्हणजे थ्रूआउट द प्रोग्राम ती व्हॅल्यू काय राहणार आहे? सेम. गेटिंग? आता मी अजून वाढीव पॉईंट लिहिलेले नाही आहेत की ते स्वतःलाच रिप्रेझेंट करतं, ते प्रोग्राममध्ये डायरेक्टलीच वापरतो आपण. क्लिअर? पण लिटरल्स काय ते क्लिअर. आता जावामध्ये काय काय टाईपचे लिटरल्स आहेत ते समजून घ्या. पहिला आहे इंटिजर लिटरल. इंटिजर लिटरल्स म्हणजे होल नंबर्स, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं असेल पण होल नंबर्स. दुसरा आहे फ्लोटिंग पॉइंट लिटरल. फ्लोटिंग पॉइंट लिटरल म्हणा किंवा त्याला रिअल लिटरल्स म्हणा. रिअल नंबर्स शिकलोय ना आपण 8वी 9वी कधीतरी. रिअल नंबर्स आपल्याला होते सगळे, रॅशनल नंबर्स अँड इररॅशनल नंबर्स अँड नॅचरल नंबर्स, सगळ्या प्रकार झालेला आहे मॅथ्समध्ये. क्लिअर? तर रिअल नंबर्स म्हणा किंवा फ्लोटिंग पॉइंट म्हणजे असे नंबर्स जे होल नंबर नाही आहेत, जे रिकर होतात, ज्यांना डेसिमल पॉइंट असतो, डॉट असतो आणि डॉट नंतर नंबर फिक्स नाही आहे, चाललाय आपला. आपण कितीतरी प्लेसवर येऊन राऊंड अप करतो. 2 प्लेस, 4 प्लेस, 6 प्लेस. क्लिअर? इथे बघ 3.14 मायनस 3.14 0.5 0.5 हे सगळे काय? फ्लोटिंग पॉइंट लिटरल आहेत. मग आले कॅरेक्टर लिटरल. कॅरेक्टर लिटरल म्हणजे एनी सिंगल कॅरेक्टर एनक्लोज्ड इन अ सिंगल कोट, पेअर ऑफ सिंगल कोट. सिंगल कोट मध्येच ते यायला पाहिजे.
कळतंय का? इट शुड बी एनक्लोज्ड विद इन पेअर ऑफ सिंगल कोट. मग आले बुलियन लिटरल. बुलियन लिटरल म्हणजे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. सी मध्ये बुलियन लिटरल्स नव्हते, कारण सी मध्ये बुलियन डेटा टाईपच नव्हता. म्हणून जावाकडे बुलियन डेटा टाईप आहे. क्लिअर? मग आला स्ट्रिंग लिटरल. आता स्ट्रिंग लिटरल म्हणजे कॅरेक्टर्सच, पण एकपेक्षा जास्त कॅरेक्टर्स, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स, पण ते एनक्लोज कशात केलंय? डबल कोट. गेटिंग? समजण्याचं काम पहिलं करा. तर डबल कोट ABBA, डबल कोट 3.14, डबल कोट फॉर, डबल कोट अ पीस ऑफ द ऍक्शन, अ पीस ऑफ द ऍक्शन. तर असे हे डबल कोट मध्ये लिहिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यू, त्यांना आपण काय म्हणतो? स्ट्रिंग. एग्रीड? ओके. आता इथपर्यंत कळलं. हे थोडे एक्झाम्पल्स दिले मी. ओके. आता आपण हे सगळे लिटरल्स परत एक एक करून डिस्कस करायचे. वन बाय वन आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल म्हणून मी दिले. आता तात्पुरते मी फक्त आपले ओव्हरव्ह्यू दिलाय. इंटिजर लिटरल असतो, फ्लोटिंग पॉइंट लिटरल आहे, कॅरेक्टर लिटरल आहे, स्ट्रिंग लिटरल आहे, बुलियन लिटरल आहे. क्लिअर? आता हे लिटरल परत इन डिटेल घ्यायचं, डिस्कस करायचं. पहिलं येऊया, दॅट इज इंटिजर लिटरल. ओके. इंटिजर लिटरल्सची स्पेशालिटी काय? तो दे आर न्यूमेरिक व्हॅल्यूज बट होल नंबर्स, म्हणजे ज्याला डेसिमल प्लेस, म्हणजे डेसिमल पार्ट नाही, होल नंबर्स आहे. गेटिंग? तर काय लक्षात ठेवायचं? इंटिजर लिटरल्स मीन्स ठीक आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यूज विच आर होल नंबर्स. कळताय ना मी काय सांगतोय? क्लिअर? ओके. तर पहिलं ते लक्षात घ्या की ते नंबर्स आहेत, पण त्याला डेसिमल पार्ट नाही, होल नंबर्स आहेत. राईट? आता इंटिजर लिटरल कॅटेगरीमध्ये ना 4 डेटा टाइप्स येतात. म्हणजे जावानी 4 डेटा टाइप्स कशाच्या कॅटेगरीत दिलेल्या इंटिजर लिटरल. गेटिंग? पण त्यात लक्षात घ्या, डिफॉल्ट हा इंट असतो. गेटिंग? म्हणजे इंटिजर लिटरल्स मध्ये कोण कोण येतात लक्षात घ्या. डेटा टाइप्स इन इंटिजर कॅटेगरी. क्लिअर? काय काय? तर बाईट आहे, शॉर्ट आहे, इंट आहे आणि लॉंग. ओके. सी मध्ये ना, ज्यांना सी माहिती आहे त्यांना माहिती असेल, शॉर्ट आणि लॉंग हा डेटा टाईप नाही आहे, तो क्वालिफायर आहे. तो इंट बरोबर वापरतो आपण. यांच्याकडे तसं नाही. यांच्याकडे शॉर्ट वेगळा डेटा टाईप आहे, लॉंग वेगळा डेटा टाईप. ठीक आहे. डेटा टाईप टॉपिकला येणार आहे आपण, तिथे परत आपण हे सगळे डेटा टाईप्स, त्यांचे साईजेस, त्यांचे रेंजेस सगळं शिकणार आहे. आत्ता मला फक्त काय सांगायचं होतं की हे जे इंटिजर लिटरल्स आहेत त्याच्या कॅटेगरीमध्ये तसे हे 4 डेटा टाईप येतात. म्हणजे डेटा टाइप्स इन इंटिजर कॅटेगरी आर दिस 4. म्हणजे हे चौघही काय आहेत? होल नंबर्स आहेत. बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग हे चौघही होल नंबर्स आहेत. डिफॉल्ट इंट असतं. म्हणजे इंटिजर लिटरल्स आर डिफॉल्ट इंट. गेटिंग? अनलेस सफिक्स्ड with L or small l, in which case it is long. Getting? एक लक्षात ठेवायचं आहे, बाय डिफॉल्ट होल नंबर्स हे काय लिटरल म्हणून धरले जातात? इंटिजर. डेटा टाईप म्हणजे व्हेरिएबल्स तुम्ही ह्या 4ही प्रकारचे बनवू शकता. बाईटचा व्हेरिएबल, शॉर्टचा व्हेरिएबल, इंटचा व्हेरिएबल, लॉंगचा. पण लिटरल जो असतो ना, लिटरल म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू बाय डिफॉल्ट काय असते? इंट. कन्सेप्ट कळते कारण मी काय सांगतोय?
जसं ए इक्वल टू बी प्लस सी डिवाइड बाय 2 लिहिलंय. आता इथे मला सांगा कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू मी डायरेक्ट वापरली आहे 2. तर 2 ही डिफॉल्ट काय कन्सिडर केली जाईल? इंटिजर. आणि जर याला सफिक्स एल लिहिलं तर ते लॉंग आहे. पण बाईट आणि शॉर्ट सांगायचं काही प्रोव्हिजन नाहीये. हे लक्षात घ्या. नो फॅसिलिटी टू इंडिकेट बाईट और शॉर्ट लिटरल. लिटरल म्हणजे कळताय ना, व्हेरिएबल्स बनवू शकतात. काय कराय तुम्ही व्हेरिएबल्स काय डेटा टाईपचे बनवू शकता, शॉर्ट आणि लॉंग, सॉरी शॉर्ट आणि बाईट. पण लिटरल्स काय टाईपचे नसतात, शॉर्ट आणि बाईट. लिटरल एकतर असेल इंट किंवा एकतर असेल लॉंग. नाही तर म्हणाल एस लिहिला की तो शॉर्ट होतो का, शेवटला बी टाकला की बाईट होतो का, असं काही नाही आहे. जावानी काय टाईपचे लिटरल्स लिहायची प्रोव्हिजन दिलेली नाही. शॉर्ट आणि बाईट लिटरल व्हेरिएबल बनवू शकता. वाटतंय कराय तुम्ही बाईट टाईपचा असा व्हेरिएबल बनवू शकता. बाईट ए हे अलाउड आहे. ए इज अ व्हेरिएबल ऑफ डेटा टाईप बाईट. बट कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रोग्राम मध्ये जी कॉन्स्टंट व्हॅल्यू वापरतो ना आपण, होल नंबर कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती फक्त काय असू शकते, डिफॉल्ट इंटिजर. म्हणजे आता इथे मी 2 लिहिलंय, त्या जागी मी 100 लिहिलं असतं तरी ती 100 काय कन्सिडर होईल, इंट. बघा इथे लिहिलंय, कुठे लिहिलं, डिफॉल्ट इंट अनलेस सफिक्स्ड विथ एल. मग एल सफिक्स केला की लॉंग. पण मला सांगायचंय की तो 100 काय घे बाईट किंवा तो 100 काय घे शॉर्ट, तर नाही होऊ शकत. लिटरल्स काय असू शकतात, एकतर डिफॉल्ट इंटिजर किंवा एकतर लॉंग. रूल कळतोय ना मी काय सांगतोय ते? ओके, आता हा पार्ट क्लिअर आहे. आता ह्याचे नोटेशन्स काय 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 वेगळ्या वेगळ्या नोटेशन्स मध्ये तुम्ही हे लिटरल्स वापरू शकता. पटतंय ना इथपर्यंत काय सांगतोय? सगळं स्लाइडवर रीड करणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. डिफरंट नोटेशन्स ऑफ इंटिजर लिटरल्स. पहिला नोटेशन आहे डेसिमल. ठीक आहे, पहिला नोटेशन डेसिमल नोटेशन. आता डेसिमल नोटेशन म्हणजे एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 9. म्हणजे याच्या नंबर सिस्टीम मध्ये टोटल किती नंबर झाले. स्लाइडवर येणार आहे, काही लिहिलं नाही तरीच आहे, फक्त ऐकून घ्या. स्लाइडवर सगळं सिस्टमॅटिक दाखवतो. क्लिअर? पहिलं हे समजणे महत्वाचं आहे. थोडंफार आता या बाकीच्यांना माहिती आहे कारण तुम्ही लोकांनी सी पण अटेंड केलेलं आहे, तर आपण हे सगळं सी मध्ये पण घेतलेलं आहे. त्यांना नवीन असणार आहे, यांना रिव्हिजन असणार आहे. काही मुलांना ते सगळं रिव्हिजन होईल, रिकॉल होईल. बघा ज्या वेळेला मी सी मध्ये घेतलं ना, सगळं आठवायला लागेल. अरे हे सगळं घेतलेलं आहे सी मध्ये. तुम्हा लोकांना ते पहिल्यांदा असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. स्टिल मी इग्नोर नाही करत, म्हणजे मी डायरेक्टली असं म्हणत नाही ना अपना सी में हो गया चलो अगला टॉपिक पे, किती लवकर होईल ना सिलेबस. पण तरी सुद्धा ते मी परत सांगणार आहे, हिला पण नाही माहिती आहे. ठीक आहे. एनिवेज, तर डेसिमल म्हणजे एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 9. म्हणजे त्या सिस्टीम मध्ये जे काही नंबर्स तुम्ही तयार कराल ना, ते कशाच्या कॉम्बिनेशन पासून 0 to 9. फक्त रूल आहे, कॅनॉट स्टार्ट विथ 0. 0 सुरू नाही व्हायला पाहिजे. गेटिंग? नंतर 0 येऊ शकतो, म्हणजे 045 नाही लिहू शकत. गेटिंग? का? कारण 045 लिहिलं की तो ऑक्टल सिस्टीम मध्ये जाणार. जावा त्याला ऑटोमॅटिक कोणत्या सिस्टीम मध्ये टाकेल, ऑक्टल. मग डेसिमल सिस्टीम मध्ये कशाने सुरुवात होत नाही, 0 नंतर आला चालेल. गेटिंग? पॉइंट नंबर 1 मला वाटतं कळलं तुम्हाला की डेसिमल म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9. गेटिंग? आणि सुरुवात 0 नी होत नाही. याला ऍक्च्युली आपण बेस 10 नंबर्स म्हणतो. आता बेस 10 नंबर्स का म्हणायचं? कारण याच्या नंबर सिस्टीम मध्ये टोटल किती नंबर्स आहेत, 10 नंबर्स आहेत. आणि ते 10 नंबर्स वापरून आपण जे नंबर तयार कराल त्याच्या प्रत्येक डिजिटची जी व्हॅल्यू आहे ना, ती 10च्या पॉवर मध्ये असणार. कळतंय? म्हणजे प्रत्येक
डिजिटची प्लेस व्हॅल्यू ही 10च्या पॉवरमध्ये. म्हणजे जर मी 345 लिहिलं करेक्ट, किंवा मी इथे लिहिलं -5678, तर ह्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 5, 6, 7, 8 लिहिलं आहे. तर याची प्लेस व्हॅल्यू 10 पॉवर 0 आहे, याची 10 पॉवर 1 आहे, याची 10 पॉवर 2 आहे. असं आहे ते, कळतंय ना. याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 10 पॉवर 3 आहे. म्हणून तर आपल्याला स्कूल डेज मध्ये हे सगळं शिकवलं आहे, युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, 1000 प्लेस. असं आठवतंय का? हे सगळं स्कूलमध्ये झालेलं आहे, युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, 1000 प्लेस. मग आपल्याला प्रॉब्लेम स्कूल तिसरीत यायचंच की ऍड दिस 2 नंबर्स व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली. मग व्हर्टिकली लिहिताना आपण वर लिहायचो तो टी, तो एच, तो यू, असं लिहायचो ना. क्लिअर? तर हे सगळं बेसिक्स आहे. तर मला सांगा, इथे 10⁻0 किती? 1. 1 into 6, सॉरी 1 into 8, 8 येतं. तसंच 10⁻1 किती? 10 into 7 किती होतो? 70 होतो. 10⁻2 100, 100 into 6 600 होतो. बरोबर की नाही? 10⁻3 1000, 1000 into 5 5000 होतं. मग जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांना ऍड कराल 5678 होतं. क्लिअर? मला वाटतं कळलंय. हा कन्सेप्ट कळला की इथे बेस 10 आहे. का बेस 10? कारण याच्या नंबर सिस्टीम मध्ये 10च नंबर आहेत आणि जे काही नंबर तयार कराल ते त्या 10चे कॉम्बिनेशन, 0 to 9 चे कॉम्बिनेशन. क्लिअर? आणि जो काही नंबर तयार कराल त्यातल्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू 10च्या पॉवरमध्ये. म्हणजे पहिली डिजिट LHS म्हणजे RHS कडनं 10⁻0, 10⁻1, 10⁻2 अशा पॉवरमध्ये. ओके, मला वाटतं कळलंय. यस नो? मग 345 -5678 प्लस 35. आता ह्याच्यावरनं ऑब्झर्वेशन होत आहे का की साईन देऊ शकता? पॉझिटिव्ह असेल तर साईन नाही दिलं तरी चालतं, पाहिजे तर बळच देऊ शकता एक्सप्लिसिटली, आणि नेगेटिव्ह आहे तर द्यावंच लागतं. ओके, सेकंड नंबर सिस्टीम आहे. पटकन पहिला कळला तुम्हाला डेसिमल, आय होप. सेकंड आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 0 to 7. ऑक्टल म्हणजे बेस 8, म्हणजे त्याच्या नंबर सिस्टीम मध्ये टोटल 8 नंबर्स आहेत. कशाच्या कॉम्बिनेशन मध्ये? 0 to 7. बघा, एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 7, पण स्टार्ट विथ 0 व्हायला पाहिजे. इथे स्ट्रिक्टली सुरुवात कशाने व्हायला पाहिजे? 0. तो नोटेशन आहे. म्हणजे तेच पायथन मध्ये 0O दिलाय. म्हणजे पायथॉन कधी शिकाल तर तिथे 0O पण लिहावा लागतो. तो O स्मॉल लिहा किंवा कॅपिटल, पण तो 0O यायला लागतो. तर सी मध्ये, C++ मध्ये, जावा मध्ये फक्त 0, O नाही, फक्त 0. ठीक आहे? तर याच्या नंबर सिस्टीम मध्ये ऑक्टल का म्हणायचं? कारण 8 आहे. म्हणजे ह्याचे जे काही नंबर्स तयार कराल ते 0 to 7च्या कॉम्बिनेशन, आणि सुरुवातला 0. याला आपण बेस 8 नंबर्स म्हणतो. डू वी कॉल इट ॲज बेस 8? यस, कारण त्या 0 to 7 पासून जो काही नंबर तयार कराल त्याच्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू 8च्या पॉवरमध्ये असणार. 8⁻0, 8⁻1, 8⁻2 असं असणार. बघा इथे मी इथे एक्झाम्पल देतोय. लाईक लिहिलंय 035, कळतंय? -0101, कळतंय? प्लस 047. हे सगळे ऑक्टल आहेत. हा, ऐकताय का? म्हणजे बघा, आता जर मी ओनली 35 लिहिलं तर ते डेसिमल किती आहे? 35 ना? 35, कारण डेसिमल आहे ना तो. 10⁻0 आणि 10⁻1, बरोबर की नाही? मग 10⁻0 1 असतो. हे मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. कधीतरी आपण
7वीत 8वीत 9वीत कधीतरी अल्जिब्रामध्ये इंडायसिस असा एक चॅप्टर होता. एनिथिंग रेज टू 0 इज 1. क्लिअर. मग 1 into 5 5, 10 into 3 30, 30 plus 5 35. पण ते जर ऑक्टल 35 लिहिलं पटते का रे, तर हे 8 पॉवर मध्ये आहेत ना सगळे, कळताय? 8 पॉवरनी मल्टिप्लाय. मग 8 raised to 1 8, 8 into 3 24 प्लस 8 raised to 0 1, 1 into 5 5. मग 24 plus 5 29. म्हणजे ऑक्टल 35 हा 29 डेसिमल. ऑक्टल मध्ये 35 हा डेसिमल मध्ये किती? 29. कळताय? पक्का पटताय का? आणि तुम्ही 29चा ऑक्टल करून बघू शकता. बघा 29चा ऑक्टल बनवायला गेला तर 8 डिवाइड कराल ना. मग मला सांगा 8 3 रिमाइंडर किती? 8 3 24. रिमाइंडर किती? 5. तो 5 इथे लिहिला. हे रिमाइंडर्स कलेक्ट केले. सांग किती येतं? इकडून रिमाइंडर कलेक्ट करायचे. किती आले? 3 आणि 5 35 येतं. क्लिअर? बर, मला वाटतं कळलंय. ओनली 35 35. 0 35 किती? 29. ठीक आहे. ओके. आणि तिसरा नोटेशन आहे दॅट इज हेक्साडेसिमल नोटेशन. आता हेक्साडेसिमल नोटेशन मध्ये टोटल 16 नंबर्स असतात. म्हणजे त्याच्या नंबर सिस्टम मध्ये किती नंबर्स आहेत? 16. पण मग काहींचं म्हणणं आहे की बाबा 0 to 9 पर्यंत ठीक आहे. 10 म्हटलं तर 10 हा नंबर फॉर्म झाला ना. 1 0. 10 हा एक नंबर आहे ना. कशाने फॉर्म झालाय? 0 आणि 1. कळताय? मग तो ह्याच्या नंबर सिस्टीम मध्ये कसा येईल? तर 10 ला ए घेतात ते. म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये ए म्हणजे काय? 10. गेटिंग? बी 11. गेटिंग? सी 12, 13, 14 आणि 15. 15 पर्यंतच असणार ना. 0 to 15 म्हणजे 16 नंबर्स. क्लिअर? तर हेक्साडेसिमल मध्ये हे लक्षात घ्या. एनी सिक्वेन्स ऑफ 0 to 9 अँड A to F. पण तो A to F कॅपिटल मध्ये पण लिहू शकता, स्मॉल केस मध्ये पण लिहिता येतं, कॅपिटल. पण ए म्हणजे काय? तो ऍक्च्युली त्याच्या नंबर सिस्टम मध्ये 10, बी म्हणजे 11, 12, 13, 14 आणि 15. एफ म्हणजे 15. क्लिअर? ठीक आहे. हा मग ए टू एफ आहे ना तिकडे. टोटल 16 झाले ना. हा म्हणजेच 0 to 9 मी अनादिकालापासून हेच सांगतोय. म्हणजे गेले 25 वर्ष तेच. मला झोपेत पण उठून विचारलं तरी मी काही चूक सांगणार नाहीये. तू फक्त समजून घे. म्हणजे चूक तुमच्याकडनं आहे एवढं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही समजून घेत नाही. क्लिअर? तेवढंच आहे. तर 0 to 9 हे 10 झाले. ए म्हणजे 11, 12, 13, 14 आणि 15. ते टोटल. मग ते 10 ते 15 कसं लिहू? मग ते एफ टू ए टू एफ आहे. मग ए टू एफ म्हणजे काय झालंय? 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ठीक आहे. याला आपण बेस. ओके. पण एक मेन सांगायचं विसरलो. इथे स्टार्ट कशाने व्हायला पाहिजे? तो स्टार्ट विथ 0x. एक्स कॅपिटल पण चालतो, म्हणजे स्मॉल केस अपर केस दोन्ही चालतो. पण सुरू कशाने व्हायला पाहिजे? 0x. क्लिअर? तर 0x नी सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कॉम्बिनेशन्स ऑफ 0 to 9 आणि A to F या 16 डिजिट्सचं टोटल 16 म्हणजे 0 to 15. कळलं ना? क्लिअर? ओके. याला आपण बेस 16 नंबर्स म्हणतो. का बेस 16 नंबर? कारण याच्या नंबर सिस्टीम मध्ये जे काही नंबर्स तयार होतील त्याच्या प्रत्येक डिजिट ची प्लेस व्हॅल्यू 16च्या पॉवर. 16 raised to 0, 16 raised to 1, 16 raised to 2 असं आहे. क्लिअर?
कॉन्सेप्ट कळताय? मग मला सांगा, जर 0x35 लिहिला मायनस 0x101 लिहिला, ठीक आहे? बघा, मी जर एक 101 लिहिला, फक्त 101, तर हा डेसिमल 101 आहे. हा 101 आहे, शगुनवाला नंबर आहे ना, म्हणजे आपल्याकडे हा म्हणजे शगुनचा नंबर. पाकिटात 101 रुपये टाकून आपण देतो ना, लेखले तसं. तर 101 हा डेसिमल मध्ये, कारण हा 0 नी सुरू होतोय का, 0x नी सुरू होतोय का, नाही. म्हणजे हा डेसिमल 10⁻⁴, 10⁻⁴, 10⁻², असं आहे. ते 101 आहे पक्का. पण याला जर पुढे 0 चिकटवला तर तो 101 आहे का तो ऑक्टल 101 आहे? म्हणजे त्याचा 8 पॉवर कन्सिडर करायला लागेल. 8⁻0 आणि 8⁻². 8⁻1 घेऊन काय उपयोग नाहीये ना, तो 0च आहे. मग मला सांगाल 8⁻2 किती? 8⁻2 किती? 64 इंटू 1 64 आणि हा 1 म्हणजे टोटल किती? 65. म्हणजे कळतंय, डेसिमल 65 हा ऑक्टल 101 आहे. तुम्ही करून पण बघू शकता. 65 डेसिमल मध्ये आहे ना, गेटिंग? बघा, 8 8 जा 64, 8 8 जा 64 ना, रिमाइंडर किती? 1. मग सांगा 8 1 जा 8, रिमाइंडर 0. किती आला इकडून? हे रिमाइंडर कलेक्ट करायचे. किती येतं? 1 0 1. क्लिअर? ओके, हे तर कळलं. पण हेक्साडेसिमल 101 किती होईल? 101 हे 16 पॉवर मध्ये येणार. 16⁻0, 16⁻1, 16⁻². आता 16⁻² किती? 256, 256, 256 प्लस 1 257. कळताय? डेसिमल 257 इज हेक्साडेसिमल 101. आणि ते पण क्रॉस व्हेरीफाय करू शकता ना. इथे 16 नी जर डिवाइड केलं तर मला सांगा 16 256 येणार ना. 16 16 जा 256, रिमाइंडर 1. मग 16 1 जा 16, रिमाइंडर 0. किती आलं हे कलेक्ट केलंय? 101. ठीक आहे. बर, तर मला वाटतं कळलंय. हेक्साडेसिमल कळलं. मग मला सांगा, हेक्साडेसिमल मध्ये 0x डॅड लिहिलं चालेल का? 0x डॅड चालेल का? कारण हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये डी येतो ना, ए येतो. ए तिथे आपण काय घ्यायचं आहे? 10 घ्यायचं आहे. डी ला आपण 13 घ्यायचं आहे. क्लिअर? ओके, मला वाटतं कळलंय. 0x BEF लिहिलं. 0x बीफ चालेल? नाही का? नाही चालणार का? कारण बी ई आणि एफ हे सगळे पण येतात ना, येतात का नाही? क्लिअर? डज इट कम? 10 म्हणजे ए आहे ना, बी म्हणजे 11 आहे, ई म्हणजे 14 आहे, एफ म्हणजे 15 आहे. मग ते त्या पॉवर मध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. घेऊया आपण तसाही एक्झाम्पल. आणि लास्ट क्विकली चौथावाला सांगतो, दॅट इज बायनरी. आता बाय दोनच आहेत, त्याच्या नंबर सिस्टीम मध्ये फक्त 2 आहेत. तर लक्षात घ्या, एनी सिक्वेन्स ऑफ 0 अँड 1. पण स्टार्ट कशाने व्हायला पाहिजे? तो स्टार्ट विथ 0B, कॅपिटल बी, स्मॉल बी, दोन्हीही चालेल. कळतंय का रे? बायनरीचा कन्सेप्ट कळला. जवळजवळ बाकी सगळं इथे एकतर इंजिनिअरिंग किंवा BCSचे आहे ना. तू पण इंजिनिअरिंगचे आहे, तर तुम्हाला कधीतरी हे नंबर सिस्टम झालेलं आहे. हा, म्हणजे तुमचं मेकॅनिक, तुमचं काय इंजिनिअरिंग दोघांचं, मग तुम्हाला एक मेकॅट्रॉनिक्सचा असा पेपर असतो, त्याच्यात झालेला असतं हे. मग असू दे की, जमायला झाला तर काय.
एक मेकॅट्रॉनिक्स म्हणून एक सब्जेक्ट असतो, मला माहिती आहे. आणि बाकीचे तुमचे कम्प्युटर ते सगळं ENTC त्यांना पण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेलंच आहे. BCS तुम्हाला पण झालेलं आहे. म्हणजे नंबर सिस्टम्सचा कन्सेप्ट काही नवीन नाही आहे. क्लिअर? बर, याला आपण काय म्हणतो? बेस 2 नंबर्स. का बेस 2? कारण ह्याच्या नंबर सिस्टम मध्ये 2च आहेत, म्हणजे सगळे नंबर 2च्या पॉवर. म्हणजे आता जर मी इथे लिहिलं 0B101 किंवा -0B11010 किंवा +0B1111. क्लिअर? चालेल? यस नो? हे सगळे व्हॅलिड आहे. आणि एक पिक्युलॅरिटी असते, म्हणजे एक बायनरी नंबरची ना एक खासियत असते की कोणताही बायनरी नंबर असतो त्याला जर 0 चिकटवला की तो डबल होतो. आय तुमचा आधीचा बायनरी नंबर आहे, त्याला इकडून काय चिकटवला 0 तर तो आधीचा जो काय त्याचं डबल होतं. आणि त्या बायनरी नंबरला इकडून 1 चिकटवला तर तो डबल +1. कळतंय? ती त्याची पिक्युलॅरिटी आहे. प्रत्येक बायनरी नंबरला जेव्हा 0 चिकटवला ना की डबल. आपल्या डेसिमल नंबर मध्ये पण सांगा ना, जर डेसिमलला एक 0 लावला तर 10 पट होतो ना. 100ला 0 लावला की लगेच 1000 होत आहे. एक एक डिजिट वाढत गेला की लगेच आहे ना. आपलं टार्गेट तसंच आहे ना आता. म्हणजे 5 डिजिट सॅलरी, 6 डिजिट सॅलरी, 8 डिजिट सॅलरी. मला नजीकच्या पुढच्या 5 वर्षात मला 8 डिजिट सॅलरीवर पोचायचं आहे, बरोबर की नाही? गोल्स असं सरकास्टिक घ्यायचं नाही, त्याला गोलच ठेवायचं. तो डोक्यात तो किडा ठेवायचा की मला तेवढ्या डिजिटच्या सॅलरीला पोचायचं आहे. क्लिअर? आणि ठरवलं तर ते होतं, डिसाईड केलं तर ते होतं. क्लिअर? असो, इथपर्यंत क्लिअर आहे? राईट? हा कन्सेप्ट कळला का? मग मला सांगा याचे डेसिमल व्हॅल्यूज किती होते? जर मी बघा, मी जेव्हा 101 लिहिला होता तर तो 101च होता ना. जेव्हा मी 0101 लिहिला तर तो 65 होता. हा 65 होता, हा 101च होता. आणि जेव्हा मी 0x101 लिहिला तेव्हा तो 257 म्हणजे 257 होता. तर 0B101 लिहिला तर तो किती असेल? तर तो 5 असेल. का? 2⁻0, 2⁻1, 2⁻2. मग मला सांगाल 2⁻2 किती? 4. आणि हा 1, 4 + 1 5. क्लिअर? तर हा डेसिमल किती आहे? 5 आहे. कळताय ना? आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हे असंही नाही केलं तरी तुम्ही एक एक डिजिटला ते चिकटवत गेलात तर डबल आणि डबल +1चा नियम फॉलो करू शकता. बघा आता हा जो आहे हा, त्याला सांगा पहिलं कोण आहे? 1 आहे, बरोबर? 1 ला 1 अटॅच केला तर किती होईल? डबल +1 म्हणजे 3 होईल. 1चा डबल किती? 2 + 1 3. त्याला 0 अटॅच केला तर फक्त डबल होईल, तर 3चा डबल 6. त्याला 1 अटॅच केला तर 6चा डबल +1 13 है ना. 12 + 1 13. आणि त्याला 0 अटॅच केला तर 13चं फक्त डबल होईल, किती? 26. आणि तुम्ही चेक पण करा, बघा 11010 हे 26च आहे. 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3 आणि 2⁻4. मग मला सांगाल का हे 16 आणि 8 ना? हे 16 हे 8 24, 24 आणि 2 26. कळताय? अल्टिमेटली तेच आहे. ओके, हे किती यायला पाहिजे? पटापट सांगा. पहिला किती? 1. 1 ला 1 अटॅच केला, फास्ट सांगायचं. 1 ला 1 अटॅच केला 3. त्याला 1 अटॅच केला तर 3चा डबल +1 7. आणि 7चा डबल +1 15. आणि 4 1s 15च आहेत. 15च आहे ना. बघा 2⁻3, 2⁻2, 2⁻1,
आणि 2⁻0 किती येतं? 8 आणि 4 12 आणि 2 14 आणि 1 15. गेले? ठीक आहे. चारही नंबर सिस्टम्स मला वाटतं कळल्या. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, फॉर ऑल दिस अबाव नोटेशन प्रिसिडिंग साइन कॅन कम अँड सफिक्स एल कॅन कम. चौघांना गेटिंग? म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? फॉर ऑल अबाव नोटेशन्स प्रिफिक्स optional sign can be used and suffix L can be used. Getting? म्हणजे शेवटला L लिहू शकता आणि प्रिफिक्सला साइन. चौघांना भले तो बायनरी आहे, तो हेक्साडेसिमल आहे, डेसिमल आहे किंवा ऑक्टल आहे. ठीक आहे, एवढं कळलंय सगळ्यांना? ओके. नेक्स्ट टाइम आपण स्लाइडवर हे रीड करूया आणि पुढच्या लिटरल्सला मूव्ह करूया. ठीक आहे, तर आजला आता इथेच थांबू.